Hello student, today we are going to study the second type of main tissue of animal body, that is connective tissue. In last period we learned about epithelial tissue and their different types. Student, we know in animal body there are mainly four types of tissues. Number one is epithelial tissue, number two is connective tissue, third is muscle tissue, and fourth one is nervous tissue. In last period we already learned about details about epithelial tissue, the structure of epithelial tissue, function of epithelial tissue, and different types of epithelial tissue. In today's lecture we study in detail the second type of tissue, that is connective tissue. In this slide we see here the different tissues in our bodies, type of tissues in our bodies. In last lecture we already seen the different types of tissue and their location in our body. Here this is a cardiac muscle tissue. The cardiac muscle present only in heart. There is heart only a organ. It is made up of a special type of muscles called as cardiac muscles. Here we see the skeletal muscle. The skeletal muscles are often attached with bones, and hence they are also called as skeletal muscles, also known as striated muscles. The smooth muscles, it is third type of muscle. It is involuntary type, present in involuntary organs like urinary bladder, stomach, etc. The epithelial tissue are nothing but inner and outer lining of organs. There are different types, simple and compound. मेन टाईप सिम्पलचे 7 प्रकार गेल्या पिरियडला आपण पाहिलेले आहेत, कंपाऊंडचे 2 प्रकार पाहिलेले आहेत. आता कनेक्टिव्ह टिश्यू हा जो दुसरा प्रकार जो आहे, यामध्ये डिफरंट टाईप ऑफ सेल्स असतात. दे आर डेन्स टिश्यू. आता इथं टेंडॉन हा भाग दाखवला. टेंडॉन इट इज ए पार्ट ऑफ मसल विच कंटेन डेन्स टिश्यू. बोन्स याही कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. त्याचप्रमाणे ब्लड इट इज ए फ्लूइड टाईप ऑफ टिश्यू. इट इज ऑल्सो कनेक्टिव्ह टिश्यू. इथं आता फोर्थ कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, दॅट इज नर्वस टिश्यू. द नर्वस टिश्यू प्रेझेंट इन ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्व्स. ठीक आहे. आता इथं आपण हा भाग जो आहे, तर या स्लाइडमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ टिश्यूज अँड देअर लोकेशन इन अवर बॉडी हा दाखवण्याचा या स्लाइडमध्ये प्रयत्न केलेला आहे. आता पहिला टिश्यूचा जो प्रकार आहे इपिथेलियल टिश्यू, लास्ट पिरियडमध्ये आपण डिटेलमध्ये त्याचे टाइप्स, स्ट्रक्चर विथ फंक्शन या डिटेल्स आपण गेल्या पिरियडला पाहिलेले आहेत. आता या पिरियडला आपण सेकंड टाईप जो आहे कनेक्टिव्ह टिश्यू हा डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता इथं एक कनेक्टिव्ह टिश्यू या स्लाइडमध्ये कनेक्टिव्ह टिश्यूचे फोटोग्राफ आहेत. आता हा ब्लडचा भाग आहे, RBC वगैरे फ्लूइड टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. हा बोनचा भाग आहे, त्यातल्या काही टिश्यू विच कंटेन नंबर ऑफ सेल्स, हेन्स कॉल्ड ॲज कनेक्टिव्ह टिश्यू. आता थोडा हा कनेक्टिव्ह टिश्यूचा भाग जो आहे, इथं कुठं असतात कनेक्टिव्ह टिश्यू, तर पहिला भाग आहे बोनमधल्या टिश्यू जे आहेत कनेक्टिव्ह टिश्यू. कार्टिलेज याला आपण कास्ते असं म्हणतो मराठीमध्ये. बोन ऑफ नोज असेल, इयर असेल, सॉफ्ट बोन जे असतात, किंवा स्टर्नम बोन जे आहे, जे थोरॅसिक केजलं मिडल बोन जे इट इज कॉल्ड ॲज स्टर्नम, इट इज ऑल्सो मेड अप ऑफ कार्टिलेज. द कार्टिलेज नथिंग बट सॉफ्ट बोन. तर या
कार्टिलेजचे जे प्रकार आहेत त्यामध्ये हायलाइन कार्टिलेज, फायब्रो कार्टिलेज, तर हे या कनेक्टिव्ह टिश्यूचे प्रकार आहेत. पुढचा जो कनेक्टिव्ह टिश्यूचा भाग आहे ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, ॲडिपोस, मॅमरी ग्लँडमध्ये जे असतं ॲडिपोस कनेक्टिव्ह टिश्यू. आता रेटिक्युलर हाही प्रकार किडनी वगैरे याच्यामध्ये पाहायला मिळतो. ब्लड इट इज आल्सो फ्लुइड टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आता हे डेन्स विविध या स्लाईडमध्ये या कनेक्टिव्ह टिश्यूचे विविध प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला चार्ट पहिल्या पिरियडलाही आपण हा चार्ट डिटेलमध्ये पाहिलेला होता की या स्लाईडमध्ये कनेक्टिव्ह टिश्यूचे टाईप दाखवण्याचा प्रयत्न नंबर ऑफ टाईप्स ऑफ टिश्यू याचा हा चार्ट आहे. मेनली इन आवर बॉडी देर आर 4 टाईप्स ऑफ टिश्यूज ऑलरेडी we studied. That is, first type is epithelial tissue, second type is connective tissue, third type is muscular tissue आणि फोर्थ टाईप इज नर्वस टिश्यू. गेल्या पिरियडला आपण इपिथेलियल टिश्यूचे हे सर्व प्रकार जे आहेत, आता त्यामध्ये मेन 2 प्रकार आहेत, सिम्पल इपिथेलियल टिश्यू आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. सिम्पल इपिथेलियल टिश्यूमध्ये ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन and on the basis of their location they are of 7 types. That is squamous epithelial tissue, squamous epithelial tissue, cuboidal epithelial tissue, columnar epithelial tissue, ciliated epithelial tissue, glandular epithelial tissue, sensory epithelial tissue, germinal epithelial tissue. हे सिम्पल इपिथेलियल टिश्यूचे 7 प्रकार विथ स्ट्रक्चर अँड फंक्शन डिटेलमध्ये आपण गेल्या पिरियडला पाहिलेले आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू, याच्यामध्ये 2 प्रकार पाहिले, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू आणि ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू. आता या पिरियडला आपण सेकंड टाईप जो आहे कनेक्टिव्ह टिश्यू, या कनेक्टिव्ह टिश्यूचे जे प्रकार आहेत ते प्रमुख 4 प्रकार आहेत, लक्षात घ्या. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर हा पहिला प्रकार आहे. त्यानंतर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू हा दुसरा प्रकार आहे. त्यानंतर सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू हा तिसरा प्रकार आहे. आणि चौथा प्रकार जो आहे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू हा चौथा प्रकार आहे. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरमध्ये 2 पुन्हा मेन टाईप आहेत. नंबर 1 इज ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू अँड नंबर 2 इज ॲडिपोज टिश्यूज. ॲरिओल टिश्यूमध्ये फायबर्स असतात आणि सेल्स असतात. आता ॲरिओल टिश्यूमध्ये जे फायबर्स असतात दे आर ऑफ व्हाईट ऑर येलो, दॅट इज व्हाईट फायबर्स अँड येलो फायबर्स. सेल्स 4 प्रकारच्या पाहायला मिळतात ॲरिओलर टिश्यूमध्ये, फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल्स, मॅक्रोफेजेस आणि ॲडिपोसाइट्स. हे ते 4 सेलचे प्रकार आहेत. ॲडिपोज टिश्यूचे 2 प्रकार पाहायला मिळतात, व्हाईट ॲडिपोज टिश्यू आणि ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. तर डेन्स म्हणजे ज्या टिश्यूमध्ये पेशी अगदी घट्ट रीतीने किंवा जी टिश्यू अगदी डेन्स असते, दाट असते, त्याला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं जातं. आता याच्यामध्ये टेंडॉन्स अँड लिगामेंट. आता मसलचा टेंडॉन हा नावाचा भाग आहे किंवा लिगामेंट इट इज अटॅच टू द बोन किंवा मसलचे जे भाग आहेत टेंडॉन अँड लिगामेंट इट इज डेन्स टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आता सपोर्टिंग बॉडीला सपोर्ट करणारे ज्या कनेक्टिव्ह टिश्यू आहेत याच्यामध्ये कार्टिलेज आणि बोन. आता कार्टिलेज याला मराठीमध्ये आपण कास्ते असं म्हणतो. इट इज प्रेझेंट इन नोज बोन, इयर बोन, स्टर्नम बोन आदी अवयवामध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ कार्टिलेज विच इज ॲक्ट ॲज ए सपोर्टिंग ऑर्गन. कार्टिलेजमध्ये इथं काही प्रकार पाहायला मिळतात, हायलाइन कार्टिलेज, इलॅस्टिक कार्टिलेज, फायब्रो कार्टिलेज आणि कॅल्सिफाईड कार्टिलेज. बोनमध्ये आता हाडांचा हा भाग जो आहे ह्युमन बॉडीमध्ये तुम्हाला माहीत आहे 206 हाडं असतात आणि बोन इट इज ए हार्ड अँड सपोर्टिंग ऑर्गन विच इज ऑफ 2 टाईप, स्पॉन्जिक बोन आणि कॉम्पॅक्ट बोन. कनेक्टिव्ह टिश्यूचा चौथा प्रकार जो आहे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे द्रव स्वरूपातील कनेक्टिव्ह टिश्यू असंही त्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये ब्लड, रक्त
याच्यामध्ये असणाऱ्या विविध पेशी ज्या असतात, RBC, WBCs, प्लेटलेट्स आणि एकंदरीत म्हणून त्याला डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स. आणि ही टिश्यू जी असते इट इज प्रेझेंट इन दी फॉर्म ऑफ फ्लुइड, म्हणजे द्रव स्वरूपात असल्यामुळं इट इज कॉल्ड ॲज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आता लिम्फ इट इज ए फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. द लिम्फ इट इज ए फ्लुइड टिश्यू without RBCs, without red in color. It is colorless fluid called as lymph. तर हा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू हा कनेक्टिव्ह टिश्यूचा चौथा प्रकार आहे. आता वन बाय वन आपण कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, त्यानंतर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, त्या सपोर्टिंग आणि फ्लुइड या क्रमानं आपण या कनेक्टिव्ह टिश्यूचा अभ्यास करायचा आहे. तर पुन्हा एकदा इथं या फोटोग्राफमध्ये कनेक्टिव्ह टिश्यूचे प्रकार इथं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये ॲडिपोज टिश्यू, फॅट ड्रॉपलेट्स आहेत, ॲडिपोज टिश्यू असतात स्किनच्या खाली. त्यानंतर कार्टिलेज, कास्ती सॉफ्ट बोनचा भाग आहे, कार्टिलेज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये कार्टिलेजचा प्रकार जो आहे जॉईंटमध्ये फायब्रस किंवा कुशन लाईक एरिया तयार होतो, तो फायब्रो कार्टिलेजचा असतो. लूज कनेक्टिव्ह टिश्यू इथं ते लोकेशन दाखवलेलं आहे. ब्लड फ्लोज विथ ब्लड व्हेसल्स, थ्रू ब्लड व्हेसल्स, आणि या ब्लडमध्ये WBCs असतात, रेड ब्लड सेल्स असतात, प्लाझ्मा आहे, प्लेटलेट्स असतात. तर इट इज ए फ्लुइड टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. बोन, आता आपल्या बॉडीमध्ये जवळपास 206 बोन्स असतात, त्याचा इथं सेक्शन आहे जे बोन इट इज ए सपोर्टिंग टिश्यू. तर या स्लाईडमध्ये या विविध अशा कनेक्टिव्ह टिश्यू प्रकार विथ देअर लोकेशन हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं या स्लाईडमध्ये आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यू थोडंसं याचं इंट्रोडक्टरी काही कॅरेक्टर जे आहेत आणि जे काही मेन कॅरेक्टर म्हणून आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कनेक्टिव्ह टिश्यू इट इज मोस्ट वाईडली स्प्रेड टिश्यू इन दी बॉडी. हे मोठ्या प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये स्प्रेड झालेली असते. याचं महत्त्वाचं फंक्शन जे आहे इट बाइंड्स, सपोर्ट्स अँड प्रोव्हाइड स्ट्रेंथ टू अदर बॉडी टिश्यूज अँड ऑर्गन्स. थोडंसं इतर बॉडी ऑर्गन्स किंवा टिश्यू आहेत त्याला सपोर्ट देणं किंवा एकत्र बाइंड करणं, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं इट इज अ मेन फंक्शन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. इट कन्सिस्ट ऑफ व्हरायटी ऑफ सेल्स अँड फायबर्स. या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये विविध प्रकारच्या पेशी असतात, त्याचबरोबर तंतुही असतात. these are called as fibers. These are embedded in abundant intercellular substance called as matrix. मॅट्रिक्स हा नावाचा हा अबंडंट किंवा मोठ्या प्रमाणात सबस्टन्स पाहायला मिळतो. कनेक्टिव्ह टिश्यू प्रोटेक्ट द विटल ऑर्गन्स ऑफ द बॉडी. द विटल ऑर्गन्स दॅट इज इम्पॉर्टंट ऑर्गन्स, हार्ट असेल, त्याचप्रमाणे लंग्ज असतील तर हे, किंवा ब्रेन असेल तर इट इज जे बोन्स आहेत विच ॲक्ट्स एज ए प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड दी विटल ऑर्गन्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये म्हणजे याचा इट इज हायली व्हॅस्क्युलर एक्सेप्ट कार्टिलेज. इट ॲक्ट्स ॲज ए पॅकिंग मटेरियल अँड ऑल्सो हेल्प इन हिलिंग प्रोसेस. आता विविध फंक्शन दाखवण्याचा किंवा सांगण्याचा या स्लाईडमध्ये प्रयत्न केलेला आहे. कनेक्टिव्ह टिश्यू इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ मॅट्रिक्स प्रेझेंट. म्हणजे ग्राउंड सबस्टन्स कोणता आहे याच्यावरून या कनेक्टिव्ह टिश्यूचे प्रमुख 4 प्रकार पाहायला मिळतात. त्या क्लासिफिकेशन चार्टमध्येही मगाशी पाहिला आपण. पहिला प्रकार जो आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, दुसरा आहे सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, आणि आणखी एक डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर इज फर्दर क्लासिफाईड ॲज लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, आणि लूज कनेक्टिव्ह टिश्यू हा कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरचा पहिला प्रकार जो आहे. आता या लूज या शब्दामध्ये मॅट्रिक्स ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू इट इज सेमी सॉलिड जेली लाईक विस्कस मॅटर प्रेझेंट इन जिलेटिन ॲरिओलर टिश्यू. मॅट्रिक्स ऑफ दिस टिश्यू कंटेन 2 टाईप्स ऑफ फायबर्स नेमली व्हाईट फायबर्स आणि येलो फायबर्स. आता याच्यामध्ये फायबर्स असतात. क्लासिफिकेशन चार्टमध्ये आपण पाहिलं की जे तंतू असतात ते 2 प्रकारचे असतात. दे आर व्हाईट इन कलर कॉल्ड ॲज
white fibers, the fibers which are yellow in color called as yellow fibers. White fibers are also made up of collagen. They give tensile strength to the tissue. हे थोडंसं रबर प्रमाणे टेन्साइल स्ट्रेंथ असणारे हे व्हाईट फायबर असतात. येलो फायबर्स आर मेड अप ऑफ इलॅस्टिन. द व्हाईट फायबर आणि येलो फायबर यातला मुख्य फरक जो आहे, द व्हाईट फायबर्स आर मेड अप ऑफ कोलॅजेन अँड येलो फायबर्स आर मेड अप ऑफ इलॅस्टिन अँड आर इलॅस्टिक इन नेचर. लवचिकपणा या इलॅस्टिनमध्ये जास्त असतं. द टिश्यू ऑल्सो कंटेन 4 डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स. म्हणजे मगाशी आपण क्लासिफिकेशन चार्टमध्ये पाहिलं की फायब्रोब्लास्ट असेल, मास्ट सेल असेल, मॅक्रोफेजेस किंवा फॅट सेल. दीज आर दी डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स ऑफ द ॲरेबल टिश्यू. Fibroblast, it is a first large flat cells having branching processes. They produce fibers as well as polysaccharides that form ground substance or matrix of the tissue. दुसरा सेलचा प्रकार जो आहे मास्ट सेल आर ओव्हल सेल्स दॅट सेक्रेट हिपॅरिन अँड हिस्टामाइन. मॅक्रोफेजेस हा तिसरा सेलचा प्रकार जो आहे, दे आर अमिबॉइड अँड फायगोसाइटिक सेल्स. Fat cells are also called adipocytes. Have eccentric nucleus. These cells store fat. This tissue acts as a packaging material, which is used in healing processes and connect different organs or their tissues. It is found under the skin. ठीक आहे. आता मसल्स, बोन, अराउंड ऑर्गन, ब्लड व्हेसल अँड पेरिटोनियम. आता ॲडिपोज टिश्यू हा कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरचा दुसरा प्रकार. आता ॲडिपोज टिश्यू हे फॅट कंटेनिंग टिश्यू जे असतात, ज्याला आपण चरबीयुक्त पेशी असेही म्हणू शकतो, प्रेझेंट अंडर स्किन. इन दिस टिश्यू लार्ज नंबर ऑफ ॲडिपोसाइट आर प्रेझेंट. सेल्स आर राउंडेड अँड पॉलिगोनल. फॅट असणारे किंवा मेदयुक्त पदार्थ असणाऱ्या ज्या सेल्स असतात, दे आर कॉल्ड ॲज ॲडिपोसाइट्स. आता या सेल दे आर राउंडेड. न्यूक्लियस इज शिफ्टेड पेरिफेरिक म्हणजे अराउंडला असतो, बिकॉज फॅट्स आर स्टोर्ड इन दी सेल्स इन दी फॉर्म ऑफ ड्रॉपलेट्स. आता इथं ह्या ॲडिपोज टिश्यू आणि फॅट ड्रॉपलेट्स इथं हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक सेलच्या बाजूला म्हणजे पेरिफेरीला हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस प्रेझेंट ॲट पेरिफेरी अँड इन all the cell contain fat droplets and hence the cells are called as adipose tissue and they are present under the skin. The matrix जर आपण पाहिलं, ground substance is less and fibers and blood vessels are few in number. आता या ॲडिपोसाइटचे पुन्हा किंवा टिश्यूचे दोन प्रकार पाहायला मिळतात. देर आर 2 टाईप्स ऑफ ॲडिपोज टिश्यूज. Number 1 is white adipose tissue. Number 2 is brown adipose tissue. White adipose tissues appears opaque due to presence of large number of adipocytes. It is commonly seen in adult. Brown adipose tissue is reddish brown in color due to presence of large number of blood vessels. आता adipose tissue जे असतात, which is generally present under the skin, आणि त्याची काही कार्य जे आहेत, function of adipose tissue. Adipose tissue is a good insulator, acts as a shock absorber. हे धक्का शोषकाचं काम करत असतं. अँड ए गुड सोर्स ऑफ एनर्जी बिकॉज इट स्टोअर फॅट. इट अ स्टोअर्ड मटेरियल दॅट इज फॅट. व्हेन ग्लुकोज इज absent, it is used as a raw material for generation of energy and hence it is often referred as a good source of energy. The tissue found in sole and palm region as well as around organs of kidney. तळहात असेल, तळपाय असेल किंवा अराउंड किडनी या टिश्यू पाहायला मिळतात. इथं या टिश्यूने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्या व्हाईट ॲडिपोज टिश्यूज आहेत आणि ह्या ब्राऊन ॲडिपोज टिश्यूज आहेत. ठीक आहे. आता ह्या आपल्या बॉडीमध्ये टेंडॉन मसल हा मसल आहे वर आणि त्याला खाली टेंडॉन आहे. ते टेंडॉन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲकिलिस टेंडॉन
कनेक्ट दी काफ मसल्स टू हील बोन. आता हा काफ मसल आहे, तो हील बोन आहे. हील म्हणजे टच. आता हा ॲक्युलिस टेंडॉन आहे. ॲक्युलिस टेंडॉन कनेक्ट दी काफ मसल्स टू हील बोन. पेन ॲट दी बॅक ऑफ अँकल और लोअर काफ मे बी सिग्नल ए प्रॉब्लेम विथ ॲक्युलिस टेंडॉन. तर हे टेंडॉनला जर प्रॉब्लेम असेल तर तिथं वेदना होतात. ॲथलेटिक्स विच पार्टिसिपेट इन ट्रॅक अँड फील्ड मे फेस. जे धावपटू असतात त्यांना हा टेंडॉनचा प्रॉब्लेम किंवा इंजुरी होऊ शकते. ऑफन दे फेस टू दिस डिसऑर्डर और दिस प्रॉब्लेम. मोस्ट टेंडॉन इंजुरीज ऑकर नियर जॉईंट्स सच ॲज ए शोल्डर, एल्बो, नी अँड अँकल. तर हे ते टेंडॉनचे थोडंसं लोकेशन आणि काही प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या कनेक्टिव्ह टिश्यूचा दुसरा प्रकार जो आहे त्याचं नाव आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता या दाट असतात आणि टेंडॉनमध्ये असतात हे सांगितलं, आणि लिगामेंटमध्ये असतात. आता टेंडॉन हा मसल आणि बोनला कनेक्टिव्ह हा मसलचा भाग असतो. कंटेन डेन्स टिश्यू or dense cell, hence called as dense connective tissue. In this tissue, fibers and fibroblasts are compactly arranged. या सेल दाट असतात. They are of two types, namely dense regular and dense irregular tissue. In dense regular connective tissue, collagen fibers are arranged in parallel manner. Two major examples of the tissue are tendon and ligament. आता सांगितल्याप्रमाणे हे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचे हे दोन प्रकार जे आहेत. तर लिगामेंट हा ही मसलला अटॅचमेंट किंवा बोनला अटॅचमेंट असणारा भाग असतो. टेंडॉन आणि लिगामेंट त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. हॅमस्ट्रिंग टेंडॉन, ॲक्युलिस टेंडॉन. लिगामेंट्स आर मेड अप ऑफ इलॅस्टिक और येलो फायबर्स अरेंज्ड इन रेग्युलर पॅटर्न. आता हे लिगामेंट्स आहेत. हे बोनला सपोर्टिंग ऑर्गन म्हणून काम करत असतात. लिगामेंट जर कट झाले तर देर इज ए प्रॉब्लेम इन वॉकिंग असेल किंवा मुवमेंटसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर लिगामेंट आर मेड अप ऑफ इलॅस्टिक और येलो फायबर्स अरेंज्ड इन रेग्युलर पॅटर्न. दीज फायबर्स मेक लिगामेंट इलॅस्टिक. दे आर प्रेझेंट इन जॉईंट्स. जिथे जॉईंट्स असतात तिथे लिगामेंट असतात. ते प्रिव्हेंट डिसलोकेशन ऑफ बोन्स. जिथे जॉईंट आहे त्या जॉईंटपासून, म्हणजे जॉईंट कशाला म्हटलं जातं, द प्लेस वेअर टू बोन्स जॉईंट्स. आणि दोन बोन एकत्र त्या जॉईंटमध्ये व्यवस्थित ठेवण्याचं काम हे लिगामेंट करत असतात. आणि लिगामेंट कट झाला, तुटला तर देर इज ए डिसलोकेशन ऑफ बोन अशी परिस्थिती होऊ शकते. ते प्रिव्हेंट डिसलोकेशन ऑफ बोन. In dense irregular connective tissue, fibers and fibroblasts are not arranged in a properly manner. This tissue found in dermis of skin. Dermis म्हणजे आंतरत्वचा ज्याला म्हटलं जातं, याच्यामध्ये आता इथेही लिगामेंट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे लिगामेंट्स आहेत. टेंडॉन मगाशी दाखवला आपण पाठीमागच्या स्लाईडमध्ये. आता तिसरा प्रकार जो आहे सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. आता सपोर्टिंग म्हणजे बॉडी, आता हे ह्युमन स्केलेटन दाखवलेलं आहे. आता ह्युमन स्केलेटनमध्ये 206 बोन्स असतात आणि त्याच्याबरोबर कार्टिलेज असतात. एक बॉडीला डेफिनेट शेप प्रोव्हाइड करणं किंवा सपोर्टिंग सम ऑर्गन्स हे मेन फंक्शन या स्केलेटनचं आहे. आणि या स्केलेटनमध्ये असलेले जे टिश्यू आहेत दॅट इज बोन टिश्यू आणि कार्टिलेज. आणि म्हणून द सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्ट ऑफ टू मेन टिश्यूज दॅट इज कार्टिलेज आणि बोन. आता इथं बोन दाखवलेले सगळे 206 बोनचं थोडी रचना किंवा स्केलेटन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कार्टिलेजचे हे प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू इट इज कॅरेक्टर बाय प्रेझेन्स ऑफ हार्ड मॅट्रिक्स. द ग्राउंड सबस्टन्स जो असतो तो हार्ड असतो, नॉट इन सॉफ्ट और लूज. इट इज क्लासिफाईड इन टू 2 टाईप्स, कार्टिलेज आणि बोन. मग काय सांगितल्याप्रमाणे कार्टिलेज याला आपण कास्ते असं म्हणतो. द सॉफ्ट बोन प्रेझेंट इन इयर, नोज, स्टर्नम इट इज कॉल्ड ॲज कार्टिलेज. आता कार्टिलेज पुन्हा याची कॅरेक्टर्स पहा. दिस इज ए पेलेबल येट टफ टिश्यू. इट फॉर्म्स इंडोस्केलेटन ऑफ कार्टिलेजनस स्पीसीज लाईक शार्क.
काही कास्तीने बनलेले किंवा कास्तीची इंडोस्केलेटन असणारे काही फिशेस असतात, लाईक शार्क, इलेक्ट्रिक रे, पॉम्प्रेट. तर हे जे कार्टिलेज फिशेस जे आहे, द इंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ कार्टिलेज. इट इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन व्हर्टिब्रेट ॲनिमल. इन कार्टिलेज abundant matrix is delimited by a sheath of collagen fibers called as perichondrium. याचं शीथ जे कवरिंग आहे त्याला पेरिकोंड्रियम म्हटलं जातं आणि मॅट्रिक्स जो त्यातला असतो इट इज कॉल्ड ॲज कोंड्रिन. जस्ट बिलो द पेरिकोंड्रियम इमॅच्युअर कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स कॉल्ड ॲज कोंड्रोब्लास्ट. ते सेल्स असतात त्याला कोंड्रोब्लास्ट म्हटलं जातं. कोंड्रोब्लास्ट मॅच्युअर अँड गेट कन्व्हर्टेड इंटू chondrocytes. Chondrocytes are seen scattered in the matrix enclosed in lacunae. Lacuna contain 2 to 8 chondrocytes. Based upon the type of matrix, there are 4 types of cartilage explained below. तर हे कार्टिलेजचे प्रकार जे आहेत किंवा एकंदरीत या कार्टिलेजचं जे स्ट्रक्चर आहे तो इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पेरिकोंड्रियम इट इज अ कवरिंग आणि मॅट्रिक्स जे आहे या कार्टिलेजचं इट इज कॉल्ड ॲज कोंड्रिन. सेल्स असतात कोंड्रोब्लास्ट, दे आर कन्व्हर्टेड इन कोंड्रोसाइट्स आणि या कोंड्रोसाइट जे आहेत त्या साधारणतः 4 टाईपच्या किंवा कार्टिलेज देर आर ऑफ 4 टाईप्स. त्यामधला पहिला प्रकार जो आहे हायलाइन कार्टिलेज, दुसरा प्रकार इलॅस्टिक कार्टिलेज, तिसरा प्रकार फायब्रो कार्टिलेज आणि चौथा प्रकार जो आहे कॅल्सिफाईड कार्टिलेज. हे कास्तीचे हे 4 प्रकार जे आहेत ते 4 प्रकार पुन्हा एकदा लक्षात घ्या. पहिला प्रकार जो आहे हायलाइन कार्टिलेज, दुसरा प्रकार आहे इलॅस्टिक कार्टिलेज, तिसरा प्रकार जो आहे फायब्रो कार्टिलेज आणि चौथा प्रकार जो आहे कॅल्सिफाईड कार्टिलेज. आता पहिला प्रकार जो आहे हायलाइन कार्टिलेज हा जो भाग आहे इन दिस टाईप ऑफ कार्टिलेज पेरिकोंड्रियम इज प्रेझेंट. कव्हरिंग जे आहे याला पेरिकोंड्रियम म्हटलं जातं. इट इज प्रेझेंट. मॅट्रिक्स इट इज ब्ल्यूइश व्हाईट अँड जेल लाईक. यातलं जे ग्राउंड सबस्टन्स जो असतो इट इज ए जेल लाईक आणि ब्ल्यूइश व्हाईट इन कलर. व्हेरी फाईन कोलॅजन फायबर्स अँड कोंड्रोसाइट्स आर प्रेझेंट. हायलाइन कार्टिलेज इज इलॅस्टिक अँड कॉम्प्रेशिबल इन नेचर. म्हणजे लवचिकपणा यावर जास्त असतो. इट ॲक्ट्स एज ए गुड शॉक ॲब्सॉर्बर ॲज वेल ॲज प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी. लवचिकता आणि एक कुशनसारखा हा कार्टिलेज प्रकार काम करतो. इट रिड्युसेस फ्रिक्शन, म्हणजे घर्षणापासून त्या अवयवाचं प्रोटेक्शन करण्याचं काम करतो. आता हा हायलाइन कार्टिलेजचा प्रकार आणि नेमका कुठं असतो पहा. इट इज फाउंड इन एंड्स ऑफ लाँग बोन्स. लाँग बोन जे असतात त्याचे टीप असतात, त्या टीपमध्ये हे हायलाइन कार्टिलेज पाहायला मिळतात. इपिग्लॉटिस, आता हा ग्लॉटिस घशाचा जो भाग असतो ग्लॉटसोरकोश त्यामध्ये इपिग्लॉटिस नावाचा भाग जो आहे इट इज मेड अप ऑफ हायलाइन कार्टिलेज. ट्रकी ही श्वासनलिका इट इज मेड अप ऑफ हायलाइन कार्टिलेज. रिब जे बरगडे असतात इट इज मेड अप ऑफ हायलाइन कार्टिलेज. लॅर्नॅक्स सोरकोश आणि हायोइड बोन इट इज मेड अप ऑफ हायलाइन कार्टिलेज. आता हायलाइन कार्टिलेज नंतर इलॅस्टिक कार्टिलेज जे आहेत त्याला जास्त लवचिकपणा असणारे. इन इलॅस्टिक कार्टिलेज पेरिकोंड्रियम इज प्रेझेंट. मॅट्रिक्स कंटेन इलॅस्टिक फायबर्स, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी असणारे लवचिकता असणारे तंतू याच्यामध्ये असतात. कोंड्रोसाइट्स आर फ्यू इन नंबर. इट गिव्स सपोर्ट अँड मेंटेन शेप ऑफ द बॉडी पार्ट. म्हणजे बॉडी पार्ट याला डेफिनेट शेप प्रोव्हाइड करणं आणि तो मेंटेन करणं इट इज द मेन फंक्शन ऑफ इलॅस्टिक कार्टिलेज. आता हे कुठं असतात. इयर लोब, कानाची पाळी जी आहे, इयर लोब आणि टीप ऑफ नोज, नाक जे आहे तर टीप ऑफ नोज आणि इयर लोब याच्यामध्ये हे इलॅस्टिक कार्टिलेज आहे. तर ह्या म्हणजे कानाची पाळी असेल किंवा नाकाचा शेप एक डेफिनेट मेंटेन करणं किंवा प्रोव्हाइड करणं इट इज ए मेन फंक्शन ऑफ द इलॅस्टिक कार्टिलेज. आता पहिला झाला हायलाइन कार्टिलेज, आता हा इलॅस्टिक कार्टिलेज. आता थर्ड टाईप जो आहे फायब्रो कार्टिलेज. पेरिकोंड्रियम इज absent in fibro cartilage. Matrix contain bundles of collagen fibers and few chondrocytes scattered in fibers. Fibro cartilage is most rigid, हे घट्ट असणारे कार्टिलेज आहे. इट मेंटेन्स पोझिशन ऑफ व्हर्टिब्री. आता जिथं 2 मणके एकत्र येतात तर इंटरव्हर्टिब्रल डिस्क असं म्हटलं जातं. तर ही डिस्क जी आहे ही फायब्रो कार्टिलेजने बनलेली असते. इंटरव्हर्टिब्रल डिस्क आर मेड अप ऑफ फायब्रो कार्टिलेज
इट इज ऑल्सो फाउंड ॲट प्युबिक सिम्पॉयसिस. हा प्युबिक सिम्पॉयसिस आहे, पेल्विक गर्डल आहे, त्या प्युबिक सिम्पॉयसिस हा भाग या फायब्रोकार्टिलेजने बनलेला असतो. किंवा जे मणके असतात 26 मणके, त्या 2 मणक्याच्यामध्ये इंटरव्हर्टिबल डिस्क जी असते, ही डिस्क या कुशन लाईक कार्टिलेजने बनलेली असते. द पेरिकोंड्रियम यामध्ये नसतो, कवरिंग नसतं, आणि दिस कुशन लाईक कार्टिलेज इज कॉल्ड ॲज फायब्रोकार्टिलेज. चौथा प्रकार जो आहे हा कॅल्सिफाईड कार्टिलेज. दिस टाईप ऑफ कार्टिलेज बिकम्स रिजिड ड्यू टू डिपॉझिशन ऑफ सॉल्ट्स इन द मॅट्रिक्स. दिस रिड्युसेस फ्लेक्झिबिलिटी ऑफ जॉईंट इन ओल्ड एज. म्हणजे जिथं जॉईंट आहे त्या लॉंग बोनच्या टिपला, हेड ऑफ लॉंग बोन, इट इज मेड अप ऑफ कॅल्सिफाईड कार्टिलेज. आता हा कॅल्सिफाईड कार्टिलेज हा हार्ड अँड रिजिड झालेला असतो ड्यू टू डिपॉझिशन ऑफ सॉल्ट्स. ठीक आहे. आता हे 4 प्रकार पुन्हा एकदा लक्षात घ्या. पहिला प्रकार कार्टिलेजचा आहे हायलाइन कार्टिलेज. दुसरा प्रकार जो आहे तो आहे इलॅस्टिक कार्टिलेज. हा हायलाइन कार्टिलेज पहिला प्रकार, दुसरा इलॅस्टिक कार्टिलेज, तिसरा फायब्रो कार्टिलेज आणि चौथा कॅल्सिफाईड कार्टिलेज. आता दुसरा टिश्यू जो आहे बोन, म्हणजे सपोर्टिंग टिश्यूचा दुसरा भाग बोन, आपल्या बॉडीमध्ये किंवा स्केलेटनमध्ये 206 हाडं असतात आणि बोन इट इज ए हार्ड टिश्यू. इट सपोर्ट बॉडी और गिव्स डेफिनेट शेप टू द बॉडी and hence it is called as supporting tissue. Bone is characterized by hard matrix called ऑसिन. जे बोनमध्ये जे मॅट्रिक्स आहे किंवा ग्राउंड सबस्टन्स जो असतो त्याला ऑसिन म्हटलं जातं. ऑसिन इज मेड अप ऑफ मिनरल सॉल्ट हायड्रॉक्सी ऑफ ॲपेटाईट. त्याचं हे रेणुसूत्र दिलेलं आहे. आउटर टफ मेम्ब्रेन कॉल्ड पेरिस्टियम इन्क्लोजेस द मॅट्रिक्स. म्हणजे बोनचं बाहेर कवरिंग जे आहे त्याला पेरिओस्टियम म्हटलं जातं. ब्लड व्हेसल्स अँड नर्व्स पिर्स थ्रू द पेरिस्टियम. म्हणजे तो छिद्र असतं त्याला पेरिस्टियम म्हटलं जातं. ब्लड व्हेसल्स आणि जे नर्व्ज असतात ते आत त्यामधून जात असतात. मॅट्रिक्स इज अरेंज्ड इन दी फॉर्म ऑफ कॉन्सेंट्रिक लेयर्स कॉल्ड अ लॅमिली. ईच लॅमिला कंटेन फ्लुइड filled cavities called as lacunae. Fine canals radiate from each lacuna are called as कॅनिलिक्युली. त्यातल्या सेल्स असतात ऑस्टिओब्लास्ट म्हटलं जातं, कन्व्हर्टेड इंटू ऑस्टिओसाइट्स. त्यानंतर मॅमेलियन बोनमध्ये एक पिक्युलर सिस्टीम पाहायला मिळते, त्याला हॅव्हर्शिन सिस्टीम म्हटलं जातं. ही विसरायचं नाही, हॅव्हर्शिन सिस्टीम. हॅव्हर्शिन कॅनॉल इन्क्लोजेस अन आर्टरी, व्हेन अँड नर्व्स. हे स्पॉन्जी बोन हॅव्हर्स सिस्टीम. या स्पॉन्जी बोनमध्ये हॅव्हर्शिन सिस्टीम नसते. इथं हा बोनचा हा भाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लॅक्युने आहेत, सेंट्रल कॅनॉल, ही इंटरनल स्ट्रक्चर पेरिस्टियम आहे. यामध्ये नर्व आणि ब्लड व्हेसल एंटर होतात. थोडंसं हा ऑस्टिओसाइट्स, म्हणजे ह्या बोन सेल जे असतात त्याला ऑस्टिओसाइट्स म्हटलं जातं. कॅनिक्युली असतात किंवा हॅव्हर्शिन सिस्टीम याच्यामध्ये पाहायला मिळते. आता चौथी सिस्टीम जी आहे, चौथं कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजे व्हॅस्क्युलर असते. त्यामध्ये 2 प्रकार असतात, ब्लड आणि लिम्फ. ब्लड अँड लिम्फ आर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट इन द बॉडी ऑफ ॲन ॲनिमल. तर हा ब्लडचा भाग RBC, WBC दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम याच्यामध्ये पंपिंग ऑर्गन आहे हार्ट. या ब्लड व्हेसल्स आहेत आणि या ब्लड व्हेसलमध्ये प्रमुख 2 प्रकार असतात, आर्टरी आणि व्हेन्स. आता यामध्ये हा फ्लुइड टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू दॅट इज ब्लड सर्क्युलेट थ्रू दिस ब्लड व्हेसल्स. तर ही ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ब्लडमध्ये ज्या टिश्यू आहेत कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये, कनेक्टिव्ह टिश्यू का म्हटलं जातं तर यामध्ये RBC, WBCs, प्लेटलेट्स असतात. कनेक्टिव्ह टिश्यू आहे. लिम्फ इट इज ए कलरलेस फ्लुइड विदाउट कलरलेस ब्लड म्हणजे विदाउट RBCs. तर इथं हे जे आपण कनेक्टिव्ह टिश्यूचे जे प्रकार इथं पाहिले, पुन्हा हा चार्ट बघा. या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, त्यामध्ये ॲरिओलर टिश्यू आणि ॲडिपोज टिश्यू हे 2 प्रकार पाहिले. ॲरिओलर टिश्यूमध्ये फायबर्स आणि सेल्स असतात. ॲडिपोज टिश्यूमध्ये व्हाईट आणि ब्राऊन प्रकारच्या ॲडिपोज टिश्यू असतात
डेन्स टिश्यूमध्ये टेंडॉन लिगामेंट असतात. सपोर्टिंग टिश्यूमध्ये कार्टिलेज आणि बोन आणि फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ब्लड आणि लिम्ब हे असतात. तर आता या पिरियडमध्ये आपण टाईप्स कनेक्टिव्ह टिश्यू हा टिश्यूचा शेवटचा प्रकार जो आहे तो इथं संपवलेला आहे. आता याच्यामध्ये असाइनमेंट जे आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये याची उत्तर तुम्हाला मिळतील. यामध्ये पहिला पार्ट आहे क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क, इकडे आहे क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क आणि शेवटचा आहे क्वेश्चन्स ऑफ 3 to 4 मार्क्स. आता याच्यामध्ये व्हॉट इज कार्टिलेज, नेम द प्रोटीन प्रेझेंट इन द बोन मॅट्रिक्स. तर हे याची उत्तरं म्हणजे हे इनलिस्ट डिफरंट टाईप्स ऑफ कार्टिलेज. आता कार्टिलेजचे हे 4 प्रकार इथे तुम्हाला लिहिता येतील. हायलाईन कार्टिलेज असेल, इलॅस्टिक कार्टिलेज असेल किंवा कॅल्शिफाईड कार्टिलेज. तर हे जे 4 प्रकार जे आहेत ते इथे तुम्हाला लिहिता येईल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टेंडॉन अँड लिगामेंट हे लिहिता येईल तुम्हाला. डिस्टिंग्विश बिटवीन येलो फायबर्स, व्हाईट फायबर्स आणि ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. तर हा संपूर्ण असाइनमेंटचा भाग जो आहे आपल्या वहीमध्ये त्याची उत्तरं लिहायची आहेत. आणि पुढच्या पिरियडला राहिलेले 2 प्रकार जे आहेत त्यापैकी पहिला म्हणजे राहील तिसरा प्रकार जो आहे मसल कनेक्टिव्ह टिश्यू आणि नंतर नर्वस कनेक्टिव्ह टिश्यू हा आपण पाहायचा आहे. तर इथं हा आजचा जो भाग होता कनेक्टिव्ह टिश्यूचा तो इथं संपतो आहे. थँक्यू.